मंडळी आणा तर आलेला नाही, पण आपला काम स्टार्ट झालेला आहे. लास्ट टाइम आपण एकदा पहिली रिक्षा होती तर टेपचा काम आलेला, यांच्याचकडनं आपण करून घेतलेला आणि आता पण तेच करतायत फिटिंग वगैरे सगळ्या. रिझल्ट तुम्हाला आता फिटिंग करून झाल्यानंतर कळेल, तोपर्यंत आणाची आपण वाट बघूया येतोय काय. कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावं. सो आजचं वातावरण बघा, हे बघा, हे आजचं वातावरण आहे. बाकी सगळा हिरवागार तर दिसते, पण पाऊस एकदम कंटिन्यू चालू आहे. भरतोय, पडतोय, परत भरतोय, परत पडतोय, असं चालू आहे. सो मंडळी, आज आपण काय करणार आहोत, आपण रिक्षाचं जे काम केलं आतापर्यंत, आम्ही जे काम करी दिलो रिक्षेचं आपलं, म्हणजे जा काय असं नाही, कुशन असं नाही तर बाकी काय पण असं नाही, तर लगेच करू नाही, हळूहळू टप्प्याटप्प्यानं जसं शक्य होईल तसं केलो. सो एकच गोष्ट रवलेली गाडीमध्ये, ती म्हणजे साऊंड सिस्टीम बसवची. खूप मिस केला. पहिली रिक्षा होती अगोदर आपण देवच्या अगोदर, त्याची साऊंड सिस्टीम होती आणि असं भाड्या वगैरे गेलं की येताना चांगला पडायचा, गाणी कधी यायचा. उशिरा कुठे लांब गेलं, एकटं असलो का तेवढा एकटेपणा जाणवणं नाही, कारण आपण घरापासून लांब असतो आणि ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा असं वाटतं कधी कधी, कारण रस्ते नवीन असतात आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की कोकणात म्हणजे इकडे भूतं वगैरे असतली, तर असं नाही. पण बऱ्याच जणांचं ऐकान कधी कधी माझ्या मनात मला असं हे निर्माण होईल की या साईड खूपच असा काळोख वाटतं किंवा इकडे गाडीचा प्रवास जास्त नाही किंवा जास्त रहदारी नाही असं होतं. मग गाणी असली वाजत की एकदम भारी वाटतं आणि मस्त वाटायचं तेव्हा. पण आता बरेच दिवस मिस केला आणि आता पप्पा असतात गाडीवरती, तर ते आपले मोबाईलमध्ये छोट्या गाणी लावतात, साईडिक मोबाईल ठेवतात आणि ऐकत ऐकत येतात. तर म्हटलं बरेच दिवस चाललेला करूया करूया करूया, आणि आज फायनली आपण आपल्या गाडीमध्ये साऊंड सिस्टीम बसवतो आणि कुडाक जाऊचा थोड्या वेळानंतर. सो कुठची काय तुमका मजा येते तुम्ही जर बसवू नसतात आणि किती खर्च येतं वगैरे काय तुमका सगळी इन्फॉर्मेशन सांगते. म्हणजे तुमका पण बसवची असली इकडे असतात तर तुमका चांगला पडत, किंवा मग तुमच्याकडचे काय रेट असतील ते तुम्ही कमेंट करून सांगा. सो आता पप्पा इले काय, आपण लगेच निघूया, पप्पांचीच वाट बघतोय. पावसाचा तर बोलाकच नको, बोलाक आणि लगेच स्टार्टच होता. हे बघा, एक चांगला वातावरण एकदम थंडगार होता, भारी. सो गड्या तर घालूक नाही घराकडे असल्यामुळे, जाऊया वरच्या घराकडे आणि पप्पांची जरा वाट बघूया कधी येतात बघूया. फायनली पप्पा आलेले आहेत आणि आपली तयारी पण झालेली आहे. टाइम बराच झालाय खरं तर, आम्ही जेवण वगैरे करून झालेला आहे आपला आणि आता टाइम झालेला आहे करेक्ट 2 वाजलेले आहेत. सो टायमिंग वरती आहोत आपण आणि निघूया आता. चला चला ऐक, बाय बाय करूया. चल चल. सँडल छत्री घेऊ, गाडी येता. सो सगळ्यात पहिलं तर कुडामध्ये जायचं आहे आपल्याला आणि थोडासा आपल्याला सामान घ्यायचं आहे. त्यांनी सांगितलंय तेच. सो ते कुठे भेटतंय ते जाऊन तिकडे शोधूया. तिकडे आणा पण येणार आहे कुडामध्ये आणि मग काय विषय नाही, पटापट आपण घेऊन डायरेक्ट तिकडे लोकेशनवरती पोहोचूया. कुडामध्ये तर आपण येऊन पोहोचलोय आणि आणायला जस्ट कॉल केलेला आहे. आणा येतोय, आपण करेक्ट आहोत आता लक्ष्मी नक्षत्र टॉवरच्या इथे, बघू शकते. सो इथेच कुठेतरी खाली शॉप आहे ग्राउंड फ्लोअरला आणि आणाला ते माहिती आहे, आला की लगेच जाऊया आपण. फायनली आणा पण आलेला आहे आणि आपण शॉपमध्ये येऊन पोहोचलोय. सो ग्राउंड फ्लोअरलाच आहे, आपण रिक्षा तिकडे लावली आणि जस्ट आता आलोय. आपलं थोडंसं सामान आहे ते घेऊया, टेप वगैरे. बऱ्याच टाइम नंतर आपण टेप आणि कुठचे स्पीकर घ्यायचे ते डिसाईड केलं आहे. बघू शकते JBLचे आहेत. तुम्हाला प्राईस वगैरे काय आहे ते सगळं एकदम शेवटी सांगतो, किती झालंय काय वगैरे. बस थोडासा काम आहे, झालं की मग लगेच पुढे वळूया. सामान तर आपला सगळा घेऊन झालेला आहे आणि घेईपर्यंत बराच वेळ लागला, अर्धा तास गेला.
सिलेक्ट करायला हे बघ ते बघ आणि चांगल्या क्वालिटीचे घेतले म्हणजे एकदाच करूया खर्च करताना, म्हणजे परत टेन्शन नाही नंतर वाटायला नको की आता चांगले वाजत नाही. सो आता आपण चाललोय डायरेक्ट जिकडे आपल्याला फिटिंग करायची आहे त्यांच्याकडे, आणि ते सुद्धा कुठे फिटिंग करतात ते पण ॲड्रेस तुम्हाला तिकडे गेल्यानंतरच सांगतो. एवढ्यात बोललो तरी काय कळणार नाही तुम्हाला. सो आता पोस्टाकडे आहोत कुडामध्ये, सरकारी हॉस्पिटलच्या इथे, आणि अण्णा आपल्यासोबत आहे पण तो बाईक घेऊन येतो डायरेक्ट तिकडे. त्याचा काहीतरी काम आहे छोटासा, तो करून येईल सामान आणि जाऊया. आता टाइम किती झालाय बघा, कधी आलेलो आपण, 3 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत, अर्धा तास गेलाच आपला. फायनली गुढीपूरच्या इथे आहोत आपण, करेक्ट हायवेला बघू शकताय. हे बघा इथे येऊन पोहोचलोय करेक्ट, आणि पाठीमागे इथे काम चालू असतं. सो आता ते बोलले त्यांचा दुसऱ्या गाडीचं काम चालू आहे, ते झालं की लगेच आपल्या करायला घेतील. तोपर्यंत अण्णा पण येईल, तो त्याचं काम आटपून. बघूया आता कधी आपल्या कामाला सुरुवात होते. आता तोपर्यंत वाट बघायची, आणि काही काम नाही इकडे तिकडे जायचं. बघा करेक्ट इथे साई ॲक्सेसरीज आहे ना तिथे. मंडळी आणा तर आलेला नाही, पण आपला काम स्टार्ट झालेला आहे. लास्ट टाइम आपण एकदा पहिली रिक्षा होती तर टेपचा काम आलेला, यांच्याचकडनं आपण करून घेतलेला, आणि आता पण तेच करतायत फिटिंग वगैरे सगळा. रिझल्ट तुम्हाला आता फिटिंग करून झाल्यानंतर कळेल, तोपर्यंत आणाची आपण वाट बघूया येतोय काय. काम आपला झालेला आहे, बराच वेळ लागला आहे खरं तर बघायला गेलात तर. आता टाइम झालेला आहे करेक्ट 4:50 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे किती वेळ लागला बघा. आणि काम एकदम जबरदस्त झालेलं आहे. फक्त प्राईज आणि तुम्हाला सांगायची राहिली तर, ज्यांनी आपलं काम केलं ते जरा कॅमेरा फेस करायला हे करत होते, सो त्याच्यामुळे जास्त तिकडे काही शूट केलेला नाही. तर तुम्हाला किती खर्च आला टोटल ते घरी गेल्यानंतरच सांगतो. आता आपण डायरेक्ट घरी चाललोय, आता बाकी काही काम नाही, आणि मग आवाज वगैरे ऐकवतो की कसा झाला आहे काम काय नाही. चला. मंडळी घरी येईपर्यंत टाइम बघा किती झालाय 5:30 वाजले. सामान आहे ते एक घेऊन जाऊया. आई काय स्वागत आहे ना नाही ते आमच्या. आईचं काहीतरी काम चालू आहे. A few moments later. तर मंडळी भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळानंतर. तर खरं तर आम्ही बाबूची वाट बघत होतो की आल्यानंतर आपण टेप लावणार आहोत आणि त्याच्यानंतर बघणार आहोत. येताना थोडासा वाजवलाय तर आवाज एकदम जबरदस्त येतोय, पण आता भरपूरच उशीर झालेला आहे. एकदम रात्री भेटतोय तुम्हाला, खूप उशिरा म्हणजे 11 वाजता. तर बाबू एकदम उशिरा आला येताना, आणि आता उगाच वाजवत नाही ते, म्हणजे बाजूला पण घर आहेत, उगाच आवाज मोठा करणं उगाच त्रास नको कोणालाच. सो त्याच्यामुळे आपण मस्त उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ऐकवतो सुरुवातीला किंवा मध्ये कुठेतरी. खरं तर एकदम भारी आवाज येतोय, आणि थोडा तो जास्त काय आवाज नव्हता आपण गाडीमधनं आलोय तेव्हा. सो आता काय नाही करत, आज बाबूला यायला उशीर झाला त्याच्यामुळे. तर करूया आजचा ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.